नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अर्चनाच किचनमध्ये. आज आपण करूया उन्हाळी वाळवणामधल्या सांडगेची एक रेसिपी. पण हे मिश्र डाळींचे सांडगे नाही आहेत, तर हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ अशा 2 डाळींचे हे मी सांडगे केलेले आहेत. थोड्या प्रमाणात मी हे सांडगे करून दाखवलेले आहेत. तर चला बघूया त्याची रेसिपी. त्यासाठी बघा, मी इथे 1 फुलपात्र मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 फुलपात्र हरभऱ्याची डाळ इथे मी घेतलेली आहे. इथे आपण मिश्र डाळींचे पण करू शकतो. त्यामध्ये मग मटकीची डाळ आणि उडदाची डाळ जाते, पण मी इथे ह्या 2च डाळींचे आज इथे सांडगे करणार आहे. वर्षभर टिकणारे सांडगे आज आपण करतोय. त्यासाठी बघा, मी इथे फुलपात्रभर मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ एका टोपामध्ये काढून घेतलेली आहे, कारण आपल्याला या डाळी भिजवून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये आता मी पाणी टाकून ह्या डाळी आपल्याला आधी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. बघा, मी इथे पाणी टाकून ह्या डाळी स्वच्छ धुवून घेते आहे. चांगल्या 2 ते 3 पाण्याने ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या डाळी भिजत ठेवायच्या आहेत. आता मी ह्या थोड्या प्रमाणात करते आहे, खूप जास्त प्रमाणात पण हे सांडगे केल्या जातात. अगदी 5-5 किलोचे हे सांडगे केल्या जातात. उन्हाळ्यामध्ये हे एकदा जास्त प्रमाणात सांडगे करून ठेवले की वर्षभर आपण कधीही याची भाजी करून खाऊ शकतो. जेव्हा भाजी काय करावी सुचत नाही किंवा भाजीला घरात काही नसतं, त्यावेळेस आपण ही सांडग्याची भाजी करू शकतो. आणि त्यासाठीच आपण उन्हाळी वाळवणामध्ये सांडगे करून ठेवतो. मी इथे ही सकाळीच अगदी 5-5:30-6 वाजता ही डाळ भिजू घातली होती आणि 11-11:30 वाजता ही डाळ बघा छान अशी भिजलेली आहे. 4 ते 5 तास मी ही डाळ चांगली भिजवून घेतलेली आहे आणि डाळ पण चांगली भिजलेली दिसते. आता ह्याच्यावरचं हे जास्तीचं पाणी जे आहे ते मी आता काढून घेते आधी. बघा, इथे मी सगळं वरचं पाणी काढून घेतलेलं आहे, कारण की आपल्याला आता ही डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे, वाटून घ्यायची आहे आणि आपल्याला त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अजिबात घ्यायचं नाही आहे. त्यामुळे मी वरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता ही मिक्सरमध्ये मी वाटून घेणार आहे. थोडी जाडसरच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे. आता हे थोडं प्रमाणात असल्यामुळे घरच्या घरी मिक्सरमध्ये मी ही वाटून घेते आहे. जर जास्त प्रमाणात आपण ही 5 ते 6 किलो अशा प्रमाणात करत असणार तर बाहेर पण ही डाळ दळून मिळते, ओली डाळ दळून मिळते, तिथून पण आपण आणू शकतो. पण मी थोड्या प्रमाणात करत असल्यामुळे घरीच ही मिक्सरमध्ये वाटून घेते आहे. मग अशी जाडसर आपल्याला ही डाळ आता वाटून घ्यायची आहे. आता ही वाटून घेतलेली डाळ मी एका टोपामध्ये काढून घेते. फक्त हरभऱ्याच्या डाळीचे सुद्धा हे वडे केल्या जातात, ते पण छान लागतात. पण मी इथे हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ समप्रमाणात घेतलेली आहे. उन्हाळी वाळवणाची सुरुवात करताना आपल्याला ह्या सांडग्यापासूनच सुरुवात करावी लागते. वडे तोडले की तिथून पुढे उन्हाळी वाळवणाची सुरुवात होते. मग लग्न कार्यामध्ये सुद्धा मुहूर्त काढण्याआधी हे वडेच तोडावे लागतात आणि तिथूनच लग्नाचा मुहूर्त सुरू होतो. बघा, आता इथे मी हे डाळ सगळी आता ह्याचप्रमाणे मिक्सरमधून वाटून या टोपामध्ये काढून घेते. थोडी जाडसर ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. बघा, इथे मी सगळी डाळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. पाण्याचा अजिबात वापर न करता आपल्याला ही डाळ मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. ही डाळ माझी आता चांगली मिक्सरमधून बारीक करून झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये लसूण आणि जिरे ह्याचं वाटण लागणार आहे. त्यासाठी बघा, मी छोट्या खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. आणि आता हे जिरे आणि लसूण मी कुटून घेते. अशी कुटून लसूण घेतला की त्याची चव छान लागते आणि ह्या वड्यामध्ये लसूण जिरे आवर्जून टाका, चांगले लागतात चवीला. आणि जेव्हा आपण याची भाजी करतो तेव्हा पण ती भाजी पण छान होते. मग बघा, इथे माझे लसूण जिरे कुटून झालेले आहे आणि आता हे जी डाळ वाटून घेतली होती त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ही डाळ आपल्याला वाटून खूप वेळ ठेवायची नाही, तर वाटून झाली की लगेच आपल्याला ह्याचे वडे पाडून घ्यावे लागतात. आता यामध्ये मी लसूण आणि जिरे जे वाटून घेतले ते टाकून घेते. 1 चमचाभर इथे लसूण जिऱ्याचं पेस्ट माझी झालेली आहे, ती मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे. जास्त प्रमाणामध्ये आपण जेव्हा करतो तेव्हा लसूण जिरे जास्त प्रमाणात घालायचे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, हळद पावडर टाकलेली आहे, हिंग टाकून घेतलेला आहे. त्यानंतर लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि कसुरी मेथी मी इथे टाकून घेतलेली आहे. तुम्ही इथे लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक मिक्सरमध्ये पेस्ट करून पण टाकू शकता, पण मी इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे. आणि कोथिंबीरसुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, इथे माझं सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला लगेचच याचे वडे करून घ्यायचे. आपण हे वडे डायरेक्ट गच्चीवर मेन कापड टाकून त्यावर टाकून घेऊ शकतो वडे, पण मी आता सध्या घरामध्येच एका परातीमध्ये आधी हे वडे सगळे तोडून घेणार आहे.
बघा ह्याप्रमाणे अगदी सहजपणे हे वडे होतात. छोटे छोटे ह्या प्रमाणात आपल्याला हे वडे तोडून घ्यायचे आहेत. आपल्याला हव्या त्या आकारात आपण हे वडे तोडून घेऊ शकतो. आता सगळ्या मिश्रणाचे ह्याच प्रकारे मी वडे तोडून घेते. हे बघा इथे माझे सगळे वडे तोडून झालेले आहेत. एक परात आणि एका ताटामध्ये हे एवढे वडे झालेले आहेत पूर्ण. आणि आता हे दोन्ही ताटं मी गच्चीवर उन्हामध्ये वाळायला ठेवून देणार आहे. ह्याला कडक ऊन गरजेचं आहे, त्यामुळे याला उन्हामध्येच ठेवायचं आहे. 2 दिवस चांगले ऊन दिल्यानंतर बघा हे सांडगे माझे तयार झालेले आहेत. चांगले वाळलेत आता हे सांडगे आणि आपण आता हे वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो. याची भाजी खूप छान लागते आणि हे कच्चे असे पण खायला खूप छान लागतात चवीला. तर कसा वाटला तुम्हाला सांडग्याचा हा व्हिडिओ आजचा? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.